पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 29 तारखेला सोलापूरमध्ये येणार आहेत। सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी ही सभा असणार आहे आणि या सभेसाठी आपण बघू शकताय की नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी सभेची तयारी जी आहे ती सुरू आहे। या ठिकाणी मांडव जो आहे तो घातला जाणार आहे आणि होम मैदानामध्ये ही सभा जी आहे ती पार पडणार आहे। या बद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत सोलापूर लोकसभा निवडणूक प्रमुख शहाजी भाऊ पवार आहेत। भाऊ, काय सांगाल, कशा पद्धतीचं नियोजन आहे आणि किती लोक येणं अपेक्षित आहे? साधारण या ठिकाणी आमचे 1,00,000 लोक बसतील एवढ्या मंडपाची सोय या ठिकाणी आम्ही करतोय। पण तुम्हाला नक्की माहिती आहे की त्यापेक्षाही जास्त लोक माननीय नरेंद्रभाई मोदी आपले देशाचे पंतप्रधान यांची सभा ऐकायला येतात। कारण मागच्या 6 सभा ज्या पद्धतीनं रेकॉर्ड ब्रेक झालेल्या आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा मोठी सभा ही होईल। कारण या ठिकाणी आता महायुतीच्या माध्यमातून सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी जमा होणार आहेत। या ठिकाणी या होम मैदानावर माननीय राम सातपुते साहेब यांच्या प्रचारार्थ 29 तारखेला दुपारी भर उन्हात सभा या ठिकाणी होणार आहे। तरीसुद्धा उन्हात होणार सभा असली तरी आम्ही सर्व येणाऱ्या कार्यकर्त्यांची, महिला भगिनींची आम्ही स्वतःहून काळजी घेतोय। याच्यासाठी आम्ही साधारण 8 कमिट्या या ठिकाणी केलेल्या आहेत। म्हणजे ते पाणी वाटप समिती असो, फूड पॅकेट देणारी समिती असो, येणाऱ्याच्या महिलांच्या सेपरेट बसवण्याच्या महिलांसाठीची व्यवस्था असो, स्वागत कक्ष असो, स्वच्छता कमिटी असो, आरोग्य कमिटी असो, इथे कोणाला काही झालं तर त्यांचीसुद्धा लगेच व्यवस्था व्हावी याच्या काळजीपूर्वक आम्ही सगळ्या कमिटी ह्या ठिकाणी केलेल्या आहेत। आणि सगळ्यांना या ठिकाणी आसन व्यवस्था, बसण्याची खुर्च्याची व्यवस्था या ठिकाणी आम्ही केली आहे। त्या मंडपामध्ये सर्व ठिकाणी कूलर असतील, फॅन असतील आणि प्रत्येक मंडपामध्ये जारच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी डिस्पोजल ग्लासच्या माध्यमातून, साधे ग्लास, कारण कुठल्याही बाटल्या सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी आत येऊ दिल्या जात नाहीत। परंतु उन्हाचा तडाखा पाहता आम्हाला ते ठेवणं गरजेचं आहे आणि तशी परवानगी आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे। म्हणून कितीही ऊन असलं, काही असलं, जो पंतप्रधान देशाचं या जगामध्ये नेतृत्व करतोय अशा पंतप्रधानासाठी कितीही ऊन असेल तरी माझ्यासारखा कार्यकर्ता उन्हात बसून सुद्धा सभा ऐकायला या ठिकाणी नक्की थांबेल हा मला विश्वास आहे। कारण जो माणूस 365 दिवस ऊन वारा पावसाची तमा या जनतेसाठी बाळगत नाही, त्याच्यासाठी 1 तास 2 तास उन्हात बसायला नाही, दिवसभर उन्हात बसायला भारतीय जनता पार्टी व महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी नक्की तयार असतील। नक्कीच, धन्यवाद भाऊ। तर हे होते शहाजी भाऊ पवार, त्यांनी आपल्याला विस्तृत या ठिकाणची माहिती दिली आहे। खरं तर कालच राहुल गांधी यांची सोलापूरमध्ये सभा पार पडली, त्यांनी नरेंद्र मोदींवरती टीका केली। त्यामुळे येत्या 29 तारखेला नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणामधून लोकांना काय संबोधन करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।